नमस्कार. मी परमेश्वर सोनवणे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजचा मोठा प्रश्न आहे, यावर्षी पावसाचं जे भाकीत केलेलं होतं पंचांगाने आणि हवामान खात्याने, नेमकं त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. 2026च्या मान्सूनपूर्वी भारतीय हवामान विभागाने यल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पावसाचा इशारा दिला होता. जूनमध्ये पाऊसही कमी झाला, पेरण्या रखडल्या आणि शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र दुसरीकडे दाते पंचांग आणि भेंडवळची घटमांडणी यांनी समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. पंचांगानुसार आद्रा नक्षत्रात पावसात खंड पडेल आणि प्रत्यक्षात जूनच्या उत्तरार्धात व जुलैच्या सुरुवातीला तशीच परिस्थिती दिसून आली. यानंतर पुष्य नक्षत्र आलं. त्या पुष्य नक्षत्रात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीची शक्यता पंचांगाने व्यक्त केली होती आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. मुंबई, पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. तथापि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग अजूनही पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाहिजे तसा पाऊस नाही, परंतु कालपासून मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची सुरुवात झालेली आहे. म्हणूनच सध्याचं जे चित्र आपण पाहिलं, मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवामान खात्याचा अंदाज योग्य ठरल्याचं दिसतं. तर जुलै अखेरच्या अतिवृष्टीबाबत पंचांगातील काही भाकिते प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळताना दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं? पावसाचा अंदाज वर्तवण्यात विज्ञान अधिक विश्वासार्ह आहे की पारंपरिक पंचांग? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.